माझी वाट बघत होतास? अरे तू ताईंना कशाला लग्नाला बोलवलंस? मावशींनी फोन करून बोलवलं. पण मावशींना तूच सांगितलं असशील ना बोलवायला. हो, मग त्यात माझं काय चुकलं? त्यांनी पुन्हा लग्नात येऊन काही राडे घातले तर? असं काहीही होणार नाहीये. कशावरून? हे बघ, तू ताईंना जेवढं ओळखत नाहीस ना तेवढं मी ओळखायला लागलोय. ते काही नाही, ताई तुझ्या दादाच्या लग्नात येणार नाहीत म्हणजे नाहीत. अर्जुन, मी दादालाही सांगितलं आणि तुलाही सांगते, जर त्या लग्नात आल्या नाही ना तर मीही जाणार नाही. हा मिताली. हा जय, बोल, काय झालं? तू सांगितलंस तसंच केलं मी अलिबागला येऊन. यापुढे ताईच्या बिझनेसच्या सगळ्या डील्स माझ्याकडूनच होतील आणि त्या सगळ्याचे पैसे माझ्याच अकाउंटला जमा होतील. व्हेरी गुड. ताईला हे सगळं कळलं तर? हे बघ अजय, आता तू अजिबात काळजी करू नकोस आणि घाबरू तर अजिबात नकोस. आता आपल्याला ताईला घाबरायची काहीच गरज नाही. आता तुझ्या ताईने आपल्याला घाबरायला हवं. तुम्ही लग्नाला याल ना? हो हो, नक्की येईन. मी लग्नाला न येऊन कसं चालेल? आपण त्यांना चांगलासा आहेरही करूया. पण आपण त्यांना काय आहेर करणार? ते सगळं माझ्यावर लागलं. असा आहेर करीन ना, हे सगळी लोक बघत राहतील. मी लहान असतानाच माझे आई वडील अपघातात वारले. मैथिली आणि आर्याची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. एकच लक्ष होतं, माझ्या बहिणींना सुखात ठेवायचं. माझा एक जवळचा मित्र होता, त्याच्याशी मी चुकीचं वागलो. खरं तर त्यावेळेस ते मी थांबवू शकत होतो, पण मी नाही थांबवलं आणि ती चूक होती माझी. आणि त्यानंतर माया माझ्या विरोधात गेली. मला असं वाटतं तुम्ही मायाताईंशी डायरेक्टली बोलायला पाहिजे. त्यामुळे तुमच्यातले गैरसमज दूर होतील, वितुष्ट दूर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्याच्या आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मी कितीही हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न केला तरी ती मला कधीच माफ करणार नाही. चला झोपा आता, मला उद्या दादाच्या लग्नाची शॉपिंग करायला जायचंय. हो का? तुझ्या मायाताईंनी परमिशन दिली तुला? हो, का नाही देणार? उलट त्या म्हणाल्या आपण आहेरही करूया. वाह, छान आहे. एकतरी शॉपिंग वगैरे मला अजिबात आवडत नाही, पण त्यात मला उद्या जाता येणार नाही, त्यामुळे मला आज जावंच लागेल. तुम्ही जा ना शॉपिंगला. अरे पण तू असं ऐक माझं, जे काही खरेदी करायचं ते करा, तर माझ्यासाठी कपडे सुद्धा तुम्ही जाणार. तुम्ही आणलेले कपडे घालून बोलावरती उभा राहीन बस. काय तू? अच्छा ठीक आहे, संध्याकाळी लवकर ये. हो येतो. चल येतो मी. मी पण येते तुझ्या बरोबर खरेदीला. तुम्ही नको येऊ का? नाही, तसं नाही. अगं कसं आहे ना आर्या, तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न आहे. सासरहून काहीतरी चांगला आहेर आपल्याला करावा लागेल. तुम्ही तिकडे लग्नाची खरेदी करा, मी तिथेच जवळपास आपल्याला आहेरासाठी काही साडी वगैरे मिळते का ते बघते. ठीक आहे. मग चल आता, उगाच उशीर कशाला? मनीष, तू आत्ताच्या आत्ता जा आणि कॅटरिंग वाल्याला फोन कर. हो पाहतो मी. गणू, तू इथं उभा राहू नकोस रे, बाहेर बघ तिथे माया लावल्यात का म्हणून. जा इकडे काम. अरे इकडे बघते ना मी, तुझा बाहेरचं काम बघ. तुम्ही म्हणजे मला माहितीये की मी इथे आगंतुकासारखी आलीये, पण काय आहे ना मावशी, तुम्ही मला फोन केलात आमंत्रणाचा, त्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आर्याला म्हटलं चल मी येते तुमच्या बरोबर खरेदीला. असंही अर्चनासाठी आम्हाला आहेर म्हणून एखादी साडी घ्यायचीच आहे. तिच्याच पसंतीने घेऊ. मग नंतर असं नको व्हायला, ही नको ती नको, हा रंग नाही आवडला, नाही का? हे आमचं नेहमीचं दुकान आहे, इथे छान साड्या मिळतात. मी नेहमी इथेच येते. ह्या बघा तोपर्यंत मी दुसरे पण दाखवतो. हा बघ तुला कोणते आवडते ते.